नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. आज मार्केट बोलल्याप्रमाणे गॅप अप ओपन झालं आणि आपले सपोर्ट सुद्धा होल्ड केले आणि रेजिस्टन्स पहिला रेजिस्टन्स क्रॉस करून दुसऱ्या रेजिस्टन्स पर्यंत सुद्धा आपल्याला मूव्ह बघायला मिळाला. ग्लोबल जो डेटा होता त्याचा परिणाम आपल्या मार्केटवरती आपल्याला बघायला मिळाला. जो यूएसचा डेटा आला होता. त्या डेटामुळे आज आपलं मार्केट जे आहे ते गॅप अप ओपन झालं आणि आज ज्या लोकांनी बाय करून ठेवलं होतं, जे लोकं बायर्स होते, ते आज त्यांनी आज प्रॉफिट बुक केलंय. आता अशा काय जागतिक घडामोडी घडतायत, की ज्याचा परिणाम सोमवारी आपल्याला बघायला मिळेल. तर त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. ओके. त्याआधी आपण हे बघूया, की एफ-आय-एस आणि डी-आय-एसनी काय केलं? ट्रम्प साहेबांना घेऊन कोणती न्यूज आहे? आपल्या भारतातली एक आय-टी कंपनी आहे इन्फोसिस, त्याबद्दल काय न्यूज आहे? हे आपण बघूया. त्यानंतर सेक्टर वाईज आज आपल्या मार्केटनी कसं परफॉर्म केलं, ते आपण चेक करूया. आणि पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवार ते शुक्रवार पुढच्या आठवड्यात यूएसचा काही महत्त्वाचा डेटा आहे का? ते सुद्धा आपण चेक करूया. तर चला सुरुवात करूया. मी माझा परिचय करून देतो. नमस्कार, मी मयूर. मागच्या 10 वर्षांपासून मी स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय. शिकवतोय नवीन-नवीन मराठी बांधवांना, नवीन विद्यार्थ्यांना शिकवायचं काम करतोय आणि ते फ्री ऑफ कॉस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा. जेणेकरून मार्केटच्या महत्त्वाच्या न्यूज आणि महत्त्वाच्या लेव्हल्स, अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत मला हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा. जेणेकरून ते अर्थसाक्षर होतील आणि ते स्वतः त्यांचा फायनान्स मॅनेज करू शकतील. हेतू यामागचा एकच आहे मित्रांनो, की जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांनी शेअर मार्केट शिकावं आणि त्यांनी हळू-हळू का होईना, पण स्टॉक मार्केटमधनं कसा पैसा कमवता येतो, हे शिकावं आणि त्यांनी ते त्यांच्या आयुष्यामध्ये उतरवून घ्यावं आणि त्यांनी स्टॉक मार्केटमधनं पैसा कमवायला सुरुवात करावी. मी कोणत्याही बाय सेल टिप्स देत नाही मित्रांनो. कोणाकडनं ₹1 चार्ज करत नाही. तर चला आपण सुरुवात करूया, की आज आपलं मार्केट जे गॅप अप ओपन झालं होतं, तर त्यामागचे कारणं काय होते? ते मी कालच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले होते आणि हे सुद्धा सांगितलं होतं, की आज जे गॅप अप ओपन होतंय, ती एक संधी आहे, की एक धोका आहे. जसं की आता तुम्ही बघताय मागच्या काही दिवसांपासून मार्केट कसं चालू आहे. मार्केट 2 दिवस अप राहतं, नंतर 2 दिवस खाली राहतं. तर एक टाईट रेंज होती निफ्टीमध्ये. खालची रेंज होती बघा, जर बोलायचं झालं आपलं 700, 25,700 ही खालची रेंज होती आणि वरची रेंज जर बघायला गेलो आपण, तर वरची रेंज होती 26,200. या 500 पॉइंटमध्येच निफ्टी जी आहे ती वर-खाली होत होती. आता जर बोलायचं झालं, की बँक निफ्टीची रेंज काय होती या मागच्या काही दिवसांमध्ये, या सीरीजमध्ये म्हणजे डिसेंबर सीरीजमध्ये, तर वरची लेव्हल होती 59,800 आणि खालची लेव्हल होती 58,700. या 1000-1100 पॉइंटमध्येच बँक निफ्टीची होती ती वर-खाली होत होती. तर जो स्मार्ट ट्रेडर होता, ज्याला या बँक निफ्टीचा, सेन्सेक्स असेल, यांचा मूव्ह ज्याला पकडता आला, त्यांनी स्मार्ट वेनी याच्यामध्ये पैसा कमवला. पण बरेच नवीन ट्रेडर्स आहेत, त्यांना हा मूव्ह पकडता येत नाही. तर त्यांनी सुद्धा हळू माहिती घ्यावी, स्टॉक मार्केट कसं काम करतं, कोणते फॅक्टर्स आहेत, ज्याच्यावरती स्टॉक मार्केटमध्ये, निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये मूव्हमेंट येते. ओके. स्मॉल कॅप इंडेक्स, मिड कॅप इंडेक्स, काय त्यांच्यामध्ये न्यूज आहेत, कोणते स्टॉक्स आहेत, की जे परफॉर्म करतायत, ज्याच्यामुळे इंडेक्स चालतोय. इंडेक्सवर स्टॉक नाही चालत मित्रांनो. स्टॉक्सवरती इंडेक्स चालतो. ओके. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर चला आपण सुरुवात करूया, की आज मार्केट गॅप ओपन झालं ते कशामुळे झालं? बघा काल रुपयाने आपल्याला जवळ-जवळ 50-60 पैशांचा आपल्याला रुपया जो आहे, तो मजबूत होता दिसला. तो एक फॅक्टर होता. त्यानंतर काल जे यूएसचा डेटा आला होता महत्त्वाचा, अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स ओके आणि त्यांचा महागाई दर. ओके. अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स पण कमी झाले आणि यूएसचा महागाई दर सुद्धा
कमी झाला. महत्वाचं काय आहे की तो डेटा डिले झाला होता. पण ॲक्चुअल डेटा आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये कळेल. पण त्याचा परिणाम तिथल्या मार्केटमध्ये पण बघायला मिळाला. तिथले मार्केट बूम झाले आणि त्याचा परिणाम आपल्या मार्केटवर असा झाला, की आज आपलं मार्केट गॅप अप ओपन झाला. तर आता त्यानंतर जपानचा मी तुम्हाला बोललो होतो, की बँक ऑफ जपान बघा मित्रांनो, बँक ऑफ जपानचा रेपो रेट किंवा तिथली क्रेडिट पॉलिसी का एवढी महत्वाची आहे? बँक ऑफ जपाननी खूप स्वस्त कर्ज दिलंय पूर्ण जगभरातल्या उद्योगांना, देशांना. तर स्वस्त कर्ज मिळालं म्हणून जपानकडनं लोक घेत गेले आणि इन्व्हेस्ट करत गेले. आता त्यानं काय होतं, त्यांनी काय केलं मग आज त्यांनी रेपो रेट जो आहे त्यांचा म्हणजे त्यांचा व्याजदर जो आहे, तो त्यांनी 25 बेसिस पॉइंटनी वाढवला. आधी 0.50% होता, आता तो 0.75% झाला आहे. तर याने काय होतं, येन मजबूत झाला आणि त्याचा परिणाम जो आहे तो कर्ज महाग झालं, तर त्यांना ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांना व्याज जास्त द्यावं लागेल आणि जपानला त्यातनं इन्कम होईल म्हणून त्यांची करन्सी जी आहे ती मजबूत झाली. तर चला आता आपण बघूया, की आज नेमकं एफ-आय-एस जे आहेत आपले, त्यांनी काय केलं आणि डी-आय-एसनी काय केलं. हे बघा आज आहे 19 तारीख. आज त्यांनी जवळ-जवळ कॅश मार्केटमध्ये 1,830 करोड रुपयांचा माल खरेदी केला आणि त्याला हातभार लावला डी-आय-एसनी. आपले घरचे इन्व्हेस्टर्स त्यांनी 5,722 करोड रुपयांचा माल खरेदी केला आहे. तर जवळ-जवळ असं आपल्याला पकडायला हरकत नाही, की एक 7,000-7,500 करोड रुपयांचा जो ओव्हरऑल टेंटेटिव्ह आकडा आहे, तेवढा आज आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये कॅशमध्ये बाईंग बघायला मिळेल. त्यामुळे मार्केटला एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट मिळालंय. ओके. तर ही होती एफ-आय-एस, जी-आय-एसची ॲक्टिव्हिटी. तर चला आपण बघूया, की आपले जे इंडायसेस आहेत, म्हणजे आपलं जे ओव्हरऑल मार्केट आहे, त्यांनी कसं काम केलं. ते तुम्ही बघू शकता ना, ओव्हरऑल सगळे आपले जेवढे सेक्टर्स आहेत ना, सगळे इन ग्रीन बंद झाले. ओके. सगळे पॉझिटिव्ह होते. कारण डी-आय-एस आणि एफ-आय-आरनी भरभरून बाईंग केलेली आहे. ओके. आता आपण असं म्हणू शकतो का, की आता आपण ज्या एका भीतीमध्ये आपण वावरत होतो, की सपोर्ट तोडणार, सपोर्ट तोडणार, निफ्टी 25,700 तोडणार, बँक निफ्टी 58,800 तोडणार. तर त्यातनं आपण सध्या बाहेर आलोय का? तर काही प्रमाणामध्ये हो. 70% हो, की आपण त्या एका भीतीमधनं बाहेर सध्या आलोय. आता सोमवारसाठी काय ट्रिगर्स आहेत बघा. ते मी तुम्हाला आता सांगतो, की सोमवारी आपलं मार्केट कसं राहील आणि आपण आपल्या भारतातल्या एका आय-टी कंपनीबद्दल बोलणार आहोत, जी यूएस मार्केटमध्ये सुद्धा लिस्ट आहे आणि आज त्याच्यामध्ये काय घडामोडी घडल्यात, आपण ते सुद्धा चेक करूया. त्याचा परिणाम आपल्या भारतीय मार्केटवर कसा होईल ते सुद्धा सांगतो. तर बघा सगळ्यात पहिली न्यूज घेऊ आपण, की जी आता इम्पॅक्ट करेल सोमवारच्या मार्केटवरती आपल्या. तर बघा ट्रम्प साहेब जे आहे, ट्रम्प टू ॲड्रेस नेशन, प्रेसिडेंट प्रिव्ह्यूज स्पीच सेज वी इनहेरिटेड अ मेस. ठीक आहे. तर जे ट्रम्प साहेब आहेत, तर त्यांचं जे भाषण येणार आहे, ते नेशनला ॲड्रेस करणार आहे म्हणजे अमेरिकेला. तर त्याच्यामध्ये कदाचित भारताचा जो टेरिफ आहे, टेरिफ वॉर जो सध्या चालू आहे, 50% टेरिफ लादलाय. तर त्याच्यावरती काहीतरी पॉझिटिव्ह सोल्युशन निघायलंय निघालंय किंवा ते काढणार आहेत आणि ते त्या भाषणामध्ये आपल्याला ते क्लिअर करू शकतात. अशी एक पॉझिटिव्ह न्यूज किंवा सूत्रांमार्फत अशी एक बातमी आली आहे, की ट्रम्प साहेब त्यांच्या भाषणामध्ये भारताच्या टेरिफवरती काहीतरी गोड बातमी देण्याच्या याच्यामध्ये आहेत, प्रयत्नामध्ये आहेत. तर ते आपल्याला उद्या किंवा रविवार संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल. त्यानंतर आता ग्लोबल मार्केट कसे आहेत? ओके. तर तुम्हाला मी आता सांगतो, की हा जो डेटा होता, तो सगळा डेटा जर पाहिला आपण, ओके. तर आपण बघूया ग्लोबल मार्केट सध्या काय करतंय, तेही आपण बघून घेऊ. तर चला आता बघून घ्या तुम्ही इथे ग्लोबल मार्केट. यूएस मार्केट बघा, डाव जोन्स फ्युचर 367 पॉइंट वरती आहे सध्या. 63 पॉइंट S&P 500, त्यानंतर नॅसडॅक 240 पॉइंट प्लस आहे. ओके. तर हे सगळा डेटाचा परिणाम आहे. त्यानंतर आपण जर बघायचं ठरवलं, तर युरोपियन मार्केट जे आहेत, तर युरोपियन मार्केट सुद्धा फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहेत. ओके. आणि सगळ्यात मोठी बातमी, की सोमवारी आपलं मार्केट कसं राहील? बरेच आपले दर्शक या गोष्टीचं वाट बघतात, की सोमवारी मार्केट कसं राहणार? सोमवारी जवळ-जवळ 100 ते 150 पॉइंटने आपली निफ्टी जी आहे, आपलं मार्केट जे आहे, ते गॅप अप होणार आहे मित्रांनो.
त्याच्या मागचे कारण समजून घेऊ. त्याच्यातलं एक कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. पहिलं कारण होतं की ट्रम्प साहेब टेरिफ वॉरला घेऊन जे आहे काहीतरी गोड बातमी भारतासाठी देणार आहेत. तर ती एक बातमी आहे. दुसरी बातमी अशी आहे की डॉलर, रुपया ओके. तर रुपयामध्ये आज शेवटच्या तासामध्ये म्हणजे 5 वाजता हे बंद होतं. ओके. तर आज जवळ-जवळ ₹1 ची रिकव्हरी म्हणजे ₹1 आपला जो रुपया आहे तो मजबूत झालाय. माझं 3 दिवसापासून कंटिन्यू रुपया मजबूत होतोय. ₹91.08 आणि आजची क्लोजिंग आहे बघा ₹89.51. तर जवळ-जवळ ₹1.60 मागच्या 3 दिवसामध्ये आपला रुपया जो आहे, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये मजबूत झालाय ₹1.50 तर ही एक मोठा रिलीफ आहे, की आपण आता मंदीच्या किंवा डाउन ट्रेंडच्या भीतीमधनं थोडंसं बाहेर पडतोय. तर तुम्ही डॉलर पण बघू शकता ₹1 ची मजबूती आली. आता तिसरी सगळ्यात मोठी महत्त्वाची न्यूज इन्फोसिस जी आहे, इन्फोसिस लिमिटेड ओके. तर इन्फोसिस लिमिटेड ही आपली भारतीय आय-टी कंपनी आहे आणि ती यूएस मार्केटमध्ये सुद्धा लिस्ट आहे. त्याला एडीआर म्हणतात. ओके. तर आजपर्यंत इन्फोसिसचा जर आपण इतिहास जरी म्हणायला गेलं तर हरकत नाही. पण इन्फोसिसने आज जवळ-जवळ 52 ते 53% आज रॅली नोंदवली आहे यूएस मार्केटमध्ये. 53% प्लस होता. ओके. सध्याचा करंट भाव जर तुम्ही पाहिला तर $21.80 पर शेअर हा भाव चालू आहे. सध्या 13.71% इथे प्लस दिसतोय. आजची डे रेंज तुम्ही पाहिली तर $18.91 लो होता आणि $30 चा त्यांनी हाय मारलेला आहे मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता $30 चा हाय मारलेला आहे. तर आता सोमवारी तुम्ही ओके, हे बघा इथे बघू शकता तुम्ही इन्फोसिस एडीआर halted after soaring more than 50% in massive mystery move. ओके. तर आज खूप भयंकर म्हणजे भयंकर इतिहासात कधी एवढी रॅली आली नाही. ओके. आता व्हॉल्यूम जर बघायचं झालं, तर जवळ-जवळ 63.51 मिलियन शेअर्सचा व्हॉल्यूम झालेला आहे. एडीआरमध्ये. तर सोमवारी तुम्ही जर कुठला स्टॉक असेल आय-टी सेक्टरमधला, तर तुम्ही लक्ष ठेवाल इन्फोसिसवर. आता आज बघा, आज इन्फोसिसने आपल्या मार्केटमध्ये काय केलं? तुम्ही इथे बघू शकता, एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्म होतोय बघा. बघा, तुम्ही इथे बघू शकता, मी तुम्हाला एक मॅन्युअली ड्रॉ करून दाखवतो. एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्म झाला इथे. ओके. तर महत्त्वाचा जो रेझिस्टन्स आहे, म्हणजे या डब्ल्यू पॅटर्नचा जो मधला एक डब्ल्यूचा जो मधला असतो कर्व हां, इथे. ओके. इथे बघा. तर याचा जो मिड पॉइंट आहे, त्याचा महत्त्वाचा ब्रेकआउट डेली बेसिसवर, त्याच्यानंतर वीकली बेसिसवरती तो आहे 1642 ला. आज 1642 इन्फोसिसने क्रॉस केलं. पण आज 52 पर्यंत गेला होता इन्फोसिस हाय 54 पर्यंत. ₹1654 पर्यंत हाय मारला होता. पण क्लोज होता. आपली निफ्टी थोडी खाली येऊन क्लोज झाली. तर इन्फोसिस सुद्धा थोडासा खाली येऊन बंद झाला. त्या इम्पोर्टंट रेझिस्टन्स झोनच्या 1638. आता एडीआर मी तुम्हाला सांगितलंय, की इतिहासातली सगळ्यात मोठी रॅली इन्फोसिसमध्ये आली आहे एडीआरमध्ये, यूएस मार्केटमध्ये. जवळ-जवळ 50 ते 53% प्लस होता. तर याचा परिणाम आपल्याला इन्फोसिसवर बघायला मिळेल. इन्फोसिसवर सोमवारी नक्की लक्ष ठेवा. पण एक नक्की सांगाल मी, हा कुठलाही बाय सेल रिकमेंडेशन नाही मित्रांनो. जर सोमवारी इन्फोसिस गॅप अप ओपन झाला, तर गॅप अपला चेस करू नका. इन्फोसिस घ्यायचा किंवा नाही घ्यायचा हे तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला एकदा नक्की विचारा. तर हे होते ट्रिगर्स जे सोमवारी आपल्या मार्केटला गॅप अप ओपन होण्यामध्ये मदत करतायत. तर लक्ष ठेवा. तर चला, आता सोमवारी निफ्टीमध्ये कुठले महत्त्वाचे सपोर्ट रेझिस्टन्स आहेत? बँक निफ्टीमध्ये कुठल्या महत्त्वाच्या लेव्हल्स आहेत? आणि सेन्सेक्समध्ये कुठल्या महत्त्वाच्या लेव्हल्स आहेत? स्मॉल कॅप इंडेक्स, मिड कॅप इंडेक्स काय करताय? ते आपण थोडक्यात बघून घेऊ. आधी स्मॉल कॅप इंडेक्स बघून घेऊ आपण. तर बघा, स्मॉल कॅप इंडेक्स जो आहे, मी तुम्हाला कालही बोललो होतो, की इथे मॉर्निंग स्टार पॅटर्न फॉर्म होतंय. शक्यता तीच वाटते. बघा, इथे एक मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म झालाय. आता फॉलिंग 20 डेमा जो आहे, स्मॉल कॅप इंडेक्सचा, तो प्लेस आहे 17,484 वरती. त्याच्यावरती क्लोजिंग बेसिसवरती जर होल्ड केलं, तर तुम्हाला 17,755-60 पर्यंत तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये
तुम्हाला स्मॉल कॅप इंडेक्स जाताना दिसेल. मिड कॅप इंडेक्सचं बघून घेऊ. मिड कॅप इंडेक्समध्ये पण सेम आहे बघा. बघा रेड कॅन्डल, ग्रीन आणि पुन्हा ग्रीन. मॉर्निंग स्टार इथे पण फॉर्म झालाय. ओके. 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जो आहे मिड कॅप इंडेक्सचा तो प्लेस आहे 60,040 वरती आणि आजची क्लोजिंग बी 60,310. हा एक महत्वाचा सपोर्ट आहे 60,040 इंडेक्सला, मिड कॅप इंडेक्सला. आता बघा इथनं आता मिड कॅप इंडेक्स जो आहे तो आता बाईंग झोन मध्ये येतोय. ओके. म्हणजे त्याची जी आपण जो विचार करतो की तो आता खाली जाईल, त्याच्यामध्ये डाउन ट्रेंड सुरू होईल का? तर नाही. पूर्णपणे मोडलाय त्याने. 100 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज पासून खूप छान पुलबॅक दिला आणि आज 20 डेमाच्या वरती जवळजवळ त्याने 250 पॉईंटनी क्लोज दिलेला आहे. ओके. तर चला आपण बघूया आता निफ्टीसाठी कोणत्या महत्वाच्या सपोर्ट लेवल्स आहेत आणि रेजिस्टन्स आहेत. तर बघू शकता तुम्ही चार्ट 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज 25,934 ला प्लेस आहे. तर गॅप अप ओपन झाल्यानंतर निफ्टीला पहिला रेजिस्टन्स आहे 26,040. जरी गॅप अप ओपन होणार आहे 100 ते 150 पॉईंटने, पण ऑप्शन रायटिंग जो आहे, ऑप्शन चेनचा डेटा जो आहे तो खूप डिसायसिव्हली 26,000 वरती प्लेस आहे. कॉल रायटर्स 26,000, 26,100, 26,200. ओके. तर त्याच्यामुळं गॅपअप जरी ओपन झालं तर कुठेतरी आपल्याला या लेवल्स वरती ऑप्शन रायटर्स वरती, कॉल रायटर्स वरती आपल्याला लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. पहिला रेजिस्टन्स आहे निफ्टीला 26,040. तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर 26,120 या लेवल पर्यंत तुम्हाला निफ्टी जाताना दिसेल. गॅपअप ओपन झाल्यानंतर नंतर खाली निफ्टीला महत्वाचा जो सपोर्ट आहे तो आहे 25,930. तो जर ब्रेक केला तर खाली 25,880. हे होते निफ्टीचे महत्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. मार्क करून घ्या. त्यानंतर बँक निफ्टी. बँक निफ्टीला ऑप्शन चेन नुसार ओके पहिला रेजिस्टन्स आहे 59,240. तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला 59,360 पर्यंत बँक निफ्टी जाताना दिसेल. ओके. पहिला सपोर्ट जर बँक निफ्टीला कुठला असेल तर एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज प्लेस आहे तो एरिया 59,080 ते 59,030. आणि आपला पहिला सपोर्ट आहे 58,970. तो जर क्रॉस केला खाली ब्रेक केला तर 58,800 जो आपला महत्वाचा सपोर्ट आहे मागच्या काही दिवसांपासून जवळजवळ 17 नोव्हेंबर पासून तोच आपला एक महत्वाचा म्हणजे आता 1 महिना होतोय तोच महत्वाचा सपोर्ट लेवल आहे 58,800. तर हे होतं बँक निफ्टीच्या महत्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स. आता सेन्सेक्सचं बघूया. सेन्सेक्सचा गॅप अप ओपन झाल्यानंतर महत्वाचा रेजिस्टन्स आहे पहिला 85,120. हा महत्वाचा रेजिस्टन्स आहे. तो क्रॉस करून होल्ड केला तर 85,270 पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स वरती जाताना दिसेल. जर 85,120 ला रिजेक्शन आलं तर पहिला सपोर्ट आहे आणि तिथे 20 डेमा पण प्लेस आहे 84,860. हा पहिला सपोर्ट आहे. तो ब्रेक करून खाली आली तर 84,730 पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स सोमवारी येताना दिसू शकतो. तर मित्रांनो हा होता की आज मार्केटने काय केलं आणि का केलं आणि सोमवारी आपलं मार्केट गॅप अप कशामुळे ओपन होणार आहे आणि कोणत्या महत्वाच्या लेवल्स आहे, कुठला स्टॉक आहे ज्याच्यावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तर ही होती माहिती. मी अशी अपेक्षा करतो की आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्की आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि लाईक करायला अजिबात लाजू नका. जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत मला हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा जेणेकरून ते अर्थसाक्षर होतील आणि त्यांचे फायनान्स ते स्वतः मॅनेज करू शकतील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.